Hello everyone, this is the lecture number 8 of current electricity and today we will discuss गॅलनोमीटर. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण व्हीटस्टोन ब्रिजमध्ये मीटर ब्रिजमध्ये याचा यूज केलेला आहे गॅलनोमीटरचा, ठीक आहे. बट त्याचा बेसिक कन्स्ट्रक्शन काय असतो आणि वर्किंग कसं होतं ते आपल्याला आज बघायचं आहे, ठीक आहे. गॅलनोमीटर, फर्स्ट थिंग, गॅलनोमीटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द वीक करंट. म्हणजे स्मॉल अमाऊंटमध्ये करंट असेल ना तरी सुद्धा तो डिटेक्ट करू शकतो, त्याला मेजर करू शकतो, ठीक आहे. तर बेसिकली गॅलनोमीटर जे असतो त्याचं कन्स्ट्रक्शनमध्ये काय असतो, आता मी डायरेक्टली एक्झॅक्ट डायग्रामने बनवतो इथे, मी त्याचा कन्स्ट्रक्शन काय असतो त्याच्यामध्ये नेमकी ते दाखवतो तुम्हाला. इथे दोन मॅग्नेट्स असतात, असं इथे एक मॅग्नेट असणार आहे आणि इथे एक मॅग्नेट असणार आहे, ठीक आहे. हे दोन सेपरेट नसतात, दोन कसं, आता इथे नॉर्थ पोल असणार आहे, इथे साऊथ पोल असणार आहे, ठीक आहे. असं दोन मॅग्नेट असतात, दोन पोल्स. बट हे दोन सेपरेट मॅग्नेट नाही घेणार आपण, एक इथे आणि एक तिथे. बेसिकली तो एक हॉर्स शू मॅग्नेट जे असतो, हॉर्स शू म्हणजे कसं यू शेपमध्ये जे मॅग्नेट असतो ना त्या टाईपचा मॅग्नेट आहे. म्हणजे असं पूर्ण राऊंड होऊन ते कुठं आलेलं आहे, परत त्या पॉईंटला आलेलं आहे. आणि ते दोघांच्या मध्ये काय आहे, गॅप. आणि ही जे सरफेस असते हे कॉन्केव शेपमध्ये आहे. म्हणजे कसं, हे प्लेन सरफेस नसते, कशी असते, हे कॉन्केव असं मध्ये गेलेली असते. इथं पण काय असणार आहे, कॉन्केव शेपमध्ये असणार आहे, ठीक आहे. असं ते अरेंजमेंट असते. त्याच्यानंतर काय केलं जातो, इथे एक कॉईल असते. ती कॉईल कशी असते, रेक्टँग्युलर शेपमध्ये असते. फॉर एक्झाम्पल ती अशी कॉईल असणार आहे, ठीक आहे. आता ही कॉईल कशी गेलेली आहे, आता हे एक टर्न नाही आहे, म्हणजे कसं असं गेलेली आहे, परत दुसरी त्याच्यावरच आलेली आहे, ठीक आहे. ही एक झाली, परत आज दुसरी याच्यावर गेलेली आहे, अजून काय, असं करत 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 काय झालेली आहे, मल्टिपल टाइम्स जी कॉईल असणार आहे कॉपर किंवा ॲल्युमिनियमची, ते इथे काय केली जाते, रॅप केली जाते अशी, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे एक स्प्रिंग असते, काय असते, इथे एक स्प्रिंग असते इथे. फॉर एक्झाम्पल हे काय असणार आहे, हॉर्स शू मॅग्नेट असणार आहे, हॉर्स शू मॅग्नेट, हॉर्स शू मॅग्नेट असणार आहे, ठीक आहे. इथे ही काय असणार आहे, स्प्रिंग असणार आहे. ही काय, याला काय म्हणतो आपण, स्प्रिंग, ठीक आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे, इथे हे काय असते, याला कॉईल म्हणतो आपण, कॉईल. ही काय आहे, याच्यामधली कॉईल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय असणार आहे, हे जे स्प्रिंग असणार आहे, या स्प्रिंगला जे पॉइंटर असतो ना तो अटॅच असतो. पॉइंटर म्हणजे कोणतं, काय ज्याच्यापासून जे डिफ्लेक्शनसाठी आपण जे यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल असं तो पॉइंटर असणार आहे, ठीक आहे. हा काय घेतोय आपण, पॉइंटर, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे काय असते, एक स्केल असते. स्केल कशी, आता ते या शेपमध्ये असणार आहे, अशी ती स्केल असते, ठीक आहे. स्केलमध्ये जे सेंट्रल पार्ट, फॉर एक्झाम्पल थोडी तिरकी झाली आहे, मी परत ड्रॉ करतो इथे. इथे जे स्केल असते अशी ती या पॉईंटला असते, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असणार आहे, त्याचं जे सेंट्रल पॉईंट असणार आहे, फॉर एक्झाम्पल हे त्याचा सेंट्रल पॉईंट असेल तरी ते 0 मार्किंग असते. सेंट्रल पार्टला कोणतं असते, 0 मार्किंग. त्याच्यानंतर इथे असते 10, 20 किंवा 100 to 100 अशी असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण इथे 10, 20, 30 येऊ, ठीक आहे. या साईडला पण सेम अशीच असते, इथे 10, इथे 20, इथे 30. म्हणजे ज्यावेळेस ह्या कॉईलमधून बेसिकली हे जे गॅलनोमीटर असतो हा करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट नाही आहे, हा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा पार्ट आहे. दुसऱ्या चॅप्टरमध्ये बघणार आहे, त्या चॅप्टरचा पार्ट आहे. बट आपण काय केलं, याच्यामध्ये घेतो करंट इलेक्ट्रिसिटी, म्हणून काय करायचं आहे, याचा बेसिक कन्स्ट्रक्शन वरचे वर बघायचं फक्त आपल्याला. तर याच्यातून ज्यावेळेस कॉईलमधून करंट पास होणार आहे तर इथे मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड दोघांमुळे इथे काय होणार आहे, डिफ्लेक्शन होणार आहे. या स्प्रिंगमुळं ते डिफ्लेक्शन कुठं पास होणार, या पॉइंटरमध्ये पास होणार आहे. आणि ते पॉइंटर काय करणार, मग इथे काहीतरी रीडिंग दाखवणार, ठीक आहे. तर असं त्याचा कन्स्ट्रक्शन असतो. आता हे जे गॅलनोमीटर असतो त्याच्यापासून आपण करंट मेजर करू शकतो. आता इथे करंट मेजर करू शकतो तर त्याच्यापासून आपण व्होल्टेज पण मेजर करू शकतो ना, पोटेन्शियल डिफरन्स. म्हणून याला ॲज अ ॲम्मीटर म्हणून यूज करू शकतो. दोन डिव्हाइस घेतो आपण. हे जे गॅलनोमीटर आहे याला फक्त गॅलनोमीटर नाही म्हणतात, काय म्हणतात याला, मूव्हिंग कॉईल गॅलनोमीटर म्हणतात. काय म्हणत असतात, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर हे पूर्ण नाव आहे त्याचा, ठीक आहे. याला शॉर्टकटमध्ये आपण घेत असतो MCG,
MCG फुल फॉर्म काय, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, तो आहे का, नाही. इथे काय आहे, मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर. ठीक आहे. तर हे जे मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर आहे त्याच्यापासून आपण करंट मेजर करू शकतो. आता आपल्याकडे ओहम्स लॉ आहे. ओहम्स लॉ काय सांगतो, याच्यामध्ये करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे जिथे करंट असणार आहे तिथे पोटेन्शियल डिफरन्स पण असणार आहे, बरोबर ना. तर म्हणून याच्यापासून आपण करंट मेजर करू शकतो आणि याच्यापासून व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स पण मेजर करू शकतो. तर याच्यावरून आपल्याला जे गॅलॉनोमीटर असणार आहे त्याच्यापासून 2 डिव्हाइस बनवता येईल. कोणते कोणते, एक ॲममीटर, कोणता असणार आहे, फर्स्ट ॲममीटर, आणि दुसरा असणार आहे याच्यामध्ये व्होल्टमीटर, ॲममीटर अँड व्होल्टमीटर. ठीक आहे. ॲममीटर काय काम करतो, करंट मेजर करायचा. व्होल्टमीटर काय काम करतो, पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज मेजरमेंटचा काम करत असतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही चेंजेस करावं लागते मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटरला ॲममीटर किंवा व्होल्टमीटर बनवायला, तर ते आपण आता बघणार आहे. आता इथे एक जरी तुम्हाला समजलं त्याचं कम्पेअर करून आपण दुसरं तिथे डिराईव्ह करू शकतो किंवा समजू शकतो त्याला. ठीक आहे. तर फर्स्ट आहे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे, तो आहे गॅलॉनोमीटर ॲज अन ॲममीटर. अगोदर आपण काय बनवू, याच्यापासून हे जे मूव्हिंग कॉईल गॅलॉनोमीटर आहे त्याच्यापासून आपल्याला एक ॲममीटर बनवायचं आहे. तर ते कसं बनवायचं, त्यासाठी कंडिशन्स काय काय आहे ते आपण बघू. गॅलॉनोमीटर फर्स्ट आहे याच्यामध्ये, गॅलव्हानोमीटर ॲज अॅन व्होल्टमीटर, ठीक आहे. गॅलव्हानोमीटर पासून आपल्याला व्होल्टमीटर बनवायचं. फर्स्ट थिंग, व्होल्टमीटर का रे, नाही ना, आपल्याला अगोदर ॲममीटर बनवायचं आहे. काय बनवायचं आहे, ॲममीटर, ॲममीटर. ठीक आहे. अगोदर आपण ॲममीटर बनवू. ॲममीटरचं काम काय असतो, इट इज द डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द करंट मेजरमेंट करायचं काम करत असतो. ठीक आहे. तर जर आपल्याला गॅलॉनोमीटरला ॲममीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काहीतरी त्याच्यामध्ये चेंजेस करावं लागते, काहीतरी मॉडिफिकेशन्स करावं लागते. कशामध्ये, गॅलॉनोमीटरमध्ये. तर मॉडिफिकेशन्स काय काय करायचे आहे, त्याच्यामध्ये 3 मॉडिफिकेशन्स करायचे किंवा 3 चेंजेस करायचे आहे याच्यामध्ये. ठीक आहे. 3 चेंजेस कोणते कोणते करायचे आहे. फर्स्ट थिंग, जे आपल्याला ॲममीटर बनवायचं आहे ते काम काय करणार आहे, करंट मेजर करायचं. तर याची गॅलॉनोमीटरची करंट मेजरिंग कॅपॅसिटी कशी पाहिजे, मग जास्त पाहिजे. समजतं काय म्हणतोय मी. ॲममीटर काय काम करणार आहे, करंट मेजरमेंटचा. तर म्हणून गॅलॉनोमीटरमधून काय झालं पाहिजे, लार्ज स्केल कशाची पाहिजे आपल्याला, करंटची पाहिजे. याच्यामध्ये आपण लार्ज अमाऊंट ऑफ करंट मेजर करू शकतो. म्हणजे फर्स्ट मॉडिफिकेशन काय करावं लागणार आहे, त्याच्यामध्ये करंट मेजरिंग कॅपॅसिटी शुड बी हाय. करंट मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इथं मी लिहितो मस्ट बी इन्क्रीज्ड. म्हणजे जे गॅलॉनोमीटर आहे त्याची करंट मेजरिंग कॅपॅसिटी आपल्याला काय करावं लागणार आहे, इन्क्रीज करावं लागणार आहे. कशाची, आता इथे लक्ष द्या चांगलं, का आपल्याला गॅलॉनोमीटर आहे ना त्यालाच चेंज करायचं आहे, मॉडिफाय करायचं आहे. तर मॉडिफिकेशनसाठी आपल्याला फर्स्ट मॉडिफिकेशन काय करावं लागणार आहे, त्याची करंट मेजरिंग कॅपॅसिटी काय करावं लागणार आहे, गॅलॉनोमीटरची इन्क्रीज करावं लागणार आहे. समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट रेझिस्टन्स म्हणण्यापेक्षा आपण त्याला इफेक्टिव्ह रेझिस्टन्स म्हणू. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मस्ट बी लो. ही त्याची सेकंड रिक्वायरमेंट आहे. म्हणजे आता आपल्याला गॅलॉनोमीटरचा यूज करून एक ॲममीटर बनवायचं आहे करंट मेजरमेंटसाठी. तर त्याचं आणि इफेक्टिव्ह रेझिस्टन्स लो ठेवायचं काय रिलेशन आलं, तर त्यासाठी जर मी इथे एखादा रेझिस्टर घेतोय, फॉर एक्झाम्पल रेझिस्टर, तर ह्या रेझिस्टरचं काम काय असतो रे, रेझिस्टर काय असतो याच्यामध्ये, परत आपण त्याच्या बेसिकपर्यंत जाऊ डायरेक्ट. कुठं, ओहम्स लॉ पासून. ओहम्स लॉ काय आहे, V=IR. हे जे आर असतो आणि आय दोघांमध्ये काय रिलेशन दिसतोय, आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. दोन्ही काय इनव्हर्स प्रोपोर्शनमध्ये आहे, बरोबर ना. तर याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला,
जेवढं जास्त रेझिस्टन्स असेल तेवढं कमी करंट असेल, किंवा जेवढं कमी रेझिस्टन्स असेल तेवढं जास्त त्याच्यातून करंट फ्लो होईल. म्हणजे जर आपण रेझिस्टरची व्हॅल्यू वाढवली तर करंट काय होणार आहे, लो होणार. आणि जर आपण करंट हाय केलं तर रेझिस्टन्स कसं पाहिजे, तिथे लो पाहिजे. तर म्हणून गॅलनोमीटरला जर आपल्याला ॲम्मीटर बनवायचं असेल तर त्याचं जे गॅलनोमीटरचं रेझिस्टन्स कसं पाहिजे, कमी पाहिजे. का बरं, तर जर त्याचा रेझिस्टन्स हाय असेल गॅलनोमीटरचा तर करंट त्याच्यातून पास होईल का, नाही होणार. म्हणून त्याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स कसं पाहिजे, लो पाहिजे. समजलं आता, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 3, इट मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम एक्सटर्नल डॅमेज. एक्सटर्नल डॅमेज और याला काय म्हणता येईल, याच्यामध्ये पॉसिबल डॅमेज कुठून येऊ शकतो. एखादा गॅलनोमीटर आहे तर ते डॅमेज कसं का होणार आहे जर त्याला ॲम्मीटर बनवलं, ज्यावेळेस त्याच्यातून लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो झालं तर. समस्या काय आहे, त्याला आपल्याला एक्सटर्नल डॅमेजपासून प्रोटेक्ट करायचं आहे. प्रोटेक्ट फ्रॉम डॅमेज, फक्त डॅमेज म्हणू आपण. आपल्याला एक डॅमेज म्हणून ते जे गॅलनोमीटर आहे ते आपल्याला डॅमेज नाही होऊन द्यायचं. डॅमेज कशापासून होऊ शकतो, जर त्याच्यातून लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो झालं, खूप जास्त करंट आपण त्याच्यातून पास केलं तर ते डिफ्लेक्शन, ती कॉईल वगैरे ते सगळं काय होऊन जाणार आहे, डिस्टर्ब होऊन जाणार आहे. तिथं ते जे गॅलनोमीटर असणार ते काय होऊन जाणार, डॅमेज होऊन जाणार आहे. म्हणून त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, करंट जे असणार आहे ते खूप जास्त तिथे पाठवायचं नाही. तर याच्यामध्ये करंट कसं पाहिजे, करंट शुड बी लिमिटेड असं म्हणू आपण त्याला. करंट मस्ट बी लिमिटेड. हे 3 मॉडिफिकेशन आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागणार आहे. कशामध्ये, गॅलनोमीटरमध्ये, बरं का. फर्स्ट काय करावं लागणार आहे, त्याची करंट मेजरिंग कॅपॅसिटी काय करायची, वाढवून द्यायची. नेक्स्ट काय करायचं, त्याच्यामध्ये त्याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स कसं करायचं, लो करायचं. आयडियली किती पाहिजे त्याचा गॅलनोमीटरचा रेझिस्टन्स किती पाहिजे, तिथे 0 पाहिजे. आयडियल किती आहे या केसमध्ये, आयडियल 0 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट काय आहे त्याच्यामध्ये, एक्सटर्नल डॅमेजपासून, गॅलनोमीटर डॅमेज होण्यापासून त्याला वाचवायचं आहे. कशापासून, ते त्याच्यातून जास्त करंट पाठवायचं नाही, खूप जास्त नाही, बरं का. हे झाले त्याचे 3 रिक्वायरमेंट्स. आता हे 3 रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्यासाठी आपल्याला फक्त एकच सोल्युशन आहे. त्याला काय करायचं, जे गॅलनोमीटर असणार आहे, फॉर एक्झाम्पल इथे जे गॅलनोमीटर असेल तर या गॅलनोमीटरच्या पॅरललमध्ये एक रजिस्टर लावायचं. गॅलनोमीटरच्या पॅरललमध्ये एक रजिस्टर लावायचं. तो रजिस्टर कसं पाहिजे, स्मॉल व्हॅल्यूचा पाहिजे, लो व्हॅल्यू रेझिस्टन्स पाहिजे तिथे. ठीक आहे. जर इथे लो व्हॅल्यू रेझिस्टन्स असेल तर त्याच्यामुळं काय असणार आहे, इथून जे करंट येणार आहे तर ते करंट काय होणार, गॅलनोमीटरच्या रेझिस्टन्सच्या अगेन्स्ट जाण्याऐवजी ते काय होणार आहे, काही करंट इकडे जाणार, काही करंट याच्यातून पास होणार. म्हणजे ते करंट काय होणार आहे, स्प्लिट होऊन जाणार आहे. आणि सर्किटमधून जे करंट ड्रॉ होणार आहे, गॅलनोमीटर ओढून घेणार आहे, ते जास्त ओढणार का, आता नाही. का बरं, इथे आपण त्याला एक्सटर्नल रेझिस्टन्स जोडलेला आहे. आणि जे एक्सटर्नल रेझिस्टन्स आपण कनेक्ट करत असतो त्याला म्हणतात शंट. काय म्हणतात, शंट. ठीक आहे. तर हे शंटची व्हॅल्यू किती पाहिजे ते आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. तर ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला अगोदर त्याचा सर्किट डायग्राम बघायचा. ठीक आहे. समजलं, शंट का बरं लावतो आपण, का हे 3 रिक्वायरमेंट्स फुलफिल झाले पाहिजे. तिथे फुलफिल झाले पाहिजे म्हणजे काय, त्याच्यातून करंट पण जास्त नाही पास झालं पाहिजे, त्याचं रेझिस्टन्स पण कसं पाहिजे, लो पाहिजे. ठीक आहे. तर इथे सर्किट मी ठीक आहे इथे ड्रॉ करतो. सर्किटमध्ये अगोदर इथे एक कॉम्पोनंट असणार आहे. हा कॉम्पोनंट कोणता आहे, एक एक्सटर्नल रेझिस्टर आहे. का, याचा आपल्याला करंट मेजर करायचा आहे. कशाचा, एक सर्किट आहे, सर्किटमध्ये एक रेझिस्टर आहे, त्या रेझिस्टरमधून करंट किती फ्लो होतं आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर त्यावेळेस काय करावं लागणार आहे, ज्यावेळेस आपल्याला ॲम्मीटर जोडायचा असणार आहे. फॉर एक्झाम्पल या चॉकचा रेझिस्टर मला मेजर करायचं आहे, चॉकचा करंट मेजर करायचं आहे, तर त्याला सिरीजमध्ये जोडावा लागतो. जे गॅलनोमीटर असणार ते कसं जोडायचं, मग सिरीजमध्ये जोडायचं. त्यानंतरच आपल्याला याच्यातून फ्लो होणारा करंट माहीत होईल. आणि जर आपल्याला व्होल्टमीटर जोडायचं ते पॅरललमध्ये जोडावं लागतो, ते आपण नंतर बघूया. ठीक आहे. तर याच्या सिरीजमध्ये काय जोडायचं आहे आपल्याला, गॅलनोमीटर. ठीक आहे. तर इथे मी एक गॅलनोमीटर जोडणार. ठीक आहे. आता हे जी काय घेतलेलं आहे मी या केसमध्ये, जी काय असणार आहे, जी इज द रेझिस्टन्स ऑफ गॅलनोमीटर. काय असणार आहे, रेझिस्टन्स ऑफ गॅलव्हॅनोमीटर. ठीक आहे. सिम्पली आपण त्याला काय केलं,
गॅलनोमीटर आहे म्हणून त्याला जी एवढं रेजिस्टन्स दिलं, ठीक आहे. तर इथे असणार आहे असं ते पुढे सर्किट जाणार. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ॲममीटर बनवायचं आहे म्हणून याला काय करायचं, पॅरललमध्ये एक शंट जोडायचा आहे. पॅरललमध्ये काय असणार आहे, इथे एक शंट असणार आहे. शंट म्हणजे काय, रजिस्टर असणार आहे सिम्पली. रजिस्टर पण कसं, एक लो व्हॅल्यू रजिस्टर, जास्त पण व्हॅल्यू नाही त्याची. आणि जर आपण चांगलं बघितलं तर हे जे पार्ट असतो ना, चॉक कुठं गेलं, चॉक गेलं इथलं, तर हे जे पूर्ण सर्किट असतो ना, हा एकच पार्ट आहे. हा कसा आहे, हा पूर्ण एकच पार्ट आहे. कोणतं, गॅलनोमीटरचा. हे पूर्ण असेंब्ली आहे. ओरिजिनल गॅलनोमीटर इथं जोडायचं, त्याचं सिरीज पॅरलमध्ये काय जोडायचं, एक शंट जोडायचा, ठीक आहे. तर बेसिकली याच्यामध्ये काय होणार आहे, याच्यातून काहीतरी करंट फ्लो होत आहे सर्किटमधून, आय एवढं करंट, ठीक आहे. रजिस्टरमधून पण काय होणार आहे, तेवढंच करंट, आय एवढं करंट फ्लो होणार. मी इकडे घेतो थोडं, इथून पण तेवढं आय एवढं करंट फ्लो होत आहे. पण ज्यावेळेस तो ह्या पॉईंटला येणार आहे, त्या पॉईंटला आल्यानंतर काय होणार आहे, काही पार्ट करंटचा काही पार्ट इकडे जाणार, काही पार्ट कुठे जाणार आहे, गॅलनोमीटरकडे जाणार आहे, आणि काही पार्ट कुठे येणार आहे, शंटकडे जाणार आहे. स्प्लिट होऊन जाणार आहे. जंक्शन फॉर्म झाले ना, जंक्शनपासून काय होतं असतं, करंट स्प्लिट होत असतो, ठीक आहे. तर इथे जे करंट जाणार आहे तर ते किती जाणार आहे, ते आय जी. आय जी काय घेतोय आपण, कॅपिटल आय आणि त्याला सफिक्सला जी घेतोय. ते काय असणार आहे, करंट थ्रू गॅलनोमीटर, करंट थ्रू गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटरमधून जे करंट फ्लो होतोय ते किती आहे, इथे गॅल्व्हनोमीटर राहिले ते, तर तो किती आहे, आय जी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे जो करंट गेलेला आहे तो आहे आय एस. इथे करंट किती आहे, आय एस. आय एस म्हणजे काय, करंट थ्रू शंट, करंट थ्रू शंट. जे शंट आहे, शंट पासून जे करंट जातोय तो किती आहे, आय एस एवढा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे हे जे शंट आहे, शंटमधून जे करंट पास होत आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ठीक आहे. हा जे आय एस आहे, करंट थ्रू शंट, ते किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करावं लागणार आहे. म्हणजे कसं करायचं, आता आय एस किती असणार आहे, आता इकडून करंट किती आलं, आय आलं, ठीक आहे. ते कशामध्ये स्प्लिट झालं, एक गेलं आय जीकडे प्लस दुसरं कुठं गेलं, आय एसकडे गेले. म्हणजे याच्यावरून आय एस किती येणार, आय एस विल बी इक्वल्स टू आय मायनस आय जी, ठीक आहे. एवढं आलं. आय एस करंट किती आहे, आय मायनस आय जी, ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर आपण पाहिलं तर हा जी आणि हा एस, जी म्हणजे काय आहे, करंट थ्रू गॅलनोमीटर, सॉरी रेजिस्टन्स ऑफ गॅलनोमीटर. एस म्हणजे काय आहे, रेजिस्टन्स ऑफ शंट. तर दोन्ही पण कसे आहे, पॅरललमध्ये आहे. जी अँड एस आर इन पॅरलल, दोन्ही जर पॅरललमध्ये असेल तर दोघांच्या जे पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स कसा असेल, सेम असेल ना. जर दोन इथे मी कनेक्शन दोन रेजिस्टर्स पॅरलमध्ये जोडतोय तर दोघांचा पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो. म्हणजे याचा पोटेन्शियल डिफरन्स कशावरून घ्यायचं, ओम्स लॉवरून घ्यायचा. ओम्स लॉ काय आहे, व्ही इक्वल्स टू आय आर, ठीक आहे. म्हणजे याचा पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, आय आर. म्हणजे काय आहे, याचा करंट किती आहे, आय जी, रेजिस्टर किती आहे, रेजिस्टन्स जी, इक्वल्स टू हे कशाचे इक्वल असणार आहे, याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे, करंट आहे आय एस, करंट आहे आय एस आणि रेजिस्टन्स आहे एस. समजलं कशी आली इक्वेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरून काय फाइंड आउट करायचं, एस इक्वल्स टू किती येतो, हा एस ते घ्यायचं आहे. तर त्यासाठी सिम्पली इथे काय करायचं, एस इज इक्वल्स टू काय येणार, आय जी इंटू जी ॲज इट इज घ्यायचं, डिवायडेड बाय हा आय एस काय होणार आहे, डिवाइडला जाणार इथे. याच्यावरून फक्त काय करायचं आपल्याला, आय एस ही जी व्हॅल्यू आलेली ती किती आहे ते इथे राईट डाऊन करायची. एस विल बी इक्वल्स टू आय जी अपॉन आय मायनस आय जी इंटू जी, ब्रॅकेटच्या बाहेर काय घेतलं मी, जी घेतला. हा झाला त्याचा शंट रेजिस्टन्स. म्हणजे जेवढं करंट गॅलनोमीटरमधून करंट किती पास झालं पाहिजे ते आपण फाइंड आउट केलं. त्याच्यानंतर टोटल करंट किती जातोय त्या सर्किटमधून किंवा त्या रेजिस्टरमधून ते घेतलं.
गॅलनोमीटरचा इंटरनल रेजिस्टन्स घेतला तर आपल्याला शंट किती जोडावं लागणार आहे ते आपण इथे फाइंड आउट केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मी इथे एक कंडिशन घेतली, कंडिशन कोणती, आपल्याला दोन कंडिशन्स घ्यायची आहे. तर फर्स्ट कंडिशन काय घेतली मी, I इक्वल्स टू n टाइम्स IG घेतलं. मीनिंग काय याचं, म्हणजे गॅलनोमीटरमधून जे करंट फ्लो होतोय, गॅलनोमीटरमधून जे करंट फ्लो होतोय तर ते फॉर एक्झाम्पल 10 मिली ॲम्पियर आहे. किती आहे, 10. तर जर मला 50 मिली ॲम्पियरचं करंट त्याच्यातून पास करायचं असेल तर मला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे, 5 टाइम्स. किती आलं, नंबर किती आलं, 5 टाइम्स IG. गॅलनोमीटरमधून जेवढं करंट जातोय त्याचं काय केलं मी, फक्त 5 टाइम केलं. जर मला 60 पाहिजे तर 6 टाइम करणार, 10 पाहिजे तो 100 पाहिजे तर 10 टाइम करणार. म्हणजे इथे काय करतो मी, nनी त्याला मल्टिप्लाय करतोय. तर दोघांचा रिलेशन इथे दिलेला असेल, दोघांमध्ये रिलेशन आहे का, n टाइम्स IG आहे आयच्या. ठीक आहे. तर त्याच्यावरून काय लिहिता येणार आहे मला, इथे इक्वेशन काय येणार, आता इथे इक्वेशन कोणती यूज करावं लागणार आहे, हे इक्वेशन घ्यावं लागणार. म्हणजे एस इक्वल्स टू काय येणार इथे, IG इंटू G डिवायडेड बाय, इथे काय येणार, आयची व्हॅल्यू काय घ्यायची, n टाइम्स IG घ्यायची मायनस IG. म्हणजे याच्यावरून काय होणार आहे, IG कॉमन निघणार, बाहेर येणार आणि ते हा IG आणि हा IG काय होणार, कॅन्सल होऊन जाणार. एस इक्वल्स टू किती येणार इथे, G अपॉन n-1. म्हणजे आपल्याला दोघांचा हा रिलेशन माहीत झालं. टोटल करंट, इथलं करंट आणि या करंट थ्रू गॅलनोमीटर दोघांचं रिलेशन जर माहीत झालं तर त्याच्यावरून आपण शंट किती घ्यावं लागणार आहे ते इझिली फाइंड आउट करू शकतो. एवढं मोठं फाइंड आउट करायची गरज नाही. त्याच्यानंतर सेकंड केसमध्ये आपल्याला करायचं काय आहे, फ्रॅक्शन घ्यायचं आहे. शंटमधून जे करंट जातोय ना त्याचा फ्रॅक्शन घ्यायचं आहे. म्हणजे IS अपॉन I किती येतो ते बघायचं आहे. तर जर इथे करंट IS जातोय तर इकडे करंट किती जाणार आहे, टोटल करंट किती होतं, I एवढं होतं. जर इकडे फॉर एक्झाम्पल याच्यावरून IG इक्वल्स टू किती येणार, मग IG विल बी इक्वल्स टू I मायनस IS. IG इक्वल्स टू किती येणार, I मायनस IS. ठीक आहे. याच्यानंतर ही व्हॅल्यू काय करायची आपल्याला, याच्यामध्ये पुट करायची, सॉरी या इक्वेशनमध्ये पुट करायची. याला आपण इक्वेशन 1 म्हणू, पुट इन 1. इक्वेशन 1 मध्ये जर आपण पुट केलं तर त्याच्यावरून काय येणार आहे, इथे IG ची व्हॅल्यू किती घ्यायची, I मायनस IS इंटू काय आहे, G इक्वल्स टू राईट साईडला IS इंटू S. ठीक आहे. आपल्याला IS अपॉन I घ्यायचा आहे म्हणून काय करायचे, IS ची टर्म एक साईडला, I ची टर्म्स एक साईडला घ्यायची. ठीक आहे. इथे याला सिम्प्लिफाय केलं तर याच्यावरून काय येणार इथे, I इंटू G मायनस IS इंटू G इक्वल्स टू IS इंटू S. ठीक आहे. आता इथे काय करणार आपण, IS ची टर्म त्या साईडला घेऊ. इथे काय राहणार, IG इज इक्वल्स टू काय येणार, IS इंटू S, हा मायनस आहे तिकडे गेल्यानंतर प्लस IS इंटू G. ठीक आहे. याच्यामधून कॉमन काय निघेल, IS जर कॉमन घेतलं तर इथे काय येणार, लेफ्ट साईडला I इंटू G ॲज इट इज, राईट साईडला IS कॉमन, IS S प्लस G. ठीक आहे. याच्यावरून मग लास्ट स्टेप काय येणार, मग IS अपॉन I केलं, IS अपॉन I म्हणजे काय केलं, IS ॲज इट इज ठेवलं, हा डिवाइडला घेऊन गेले. तर हा G ॲज इट इज राहणार इथे, G डिवायडेड बाय हे काय होणार आहे, S प्लस G इथे येणार. ठीक आहे. हे झालं त्याचं फ्रॅक्शन. 2 केसेस बघितले आपण फ्रॅक्शनसाठी, म्हणजे शंटमधून जे करंट जातोय त्याचा फ्रॅक्शन घेण्यासाठी आपण ही मेथड घेत असतो. सगळ्यात आधी तुम्हाला याची जी बेसिक थिअरी आहे ते जर समजली असेल तर याच्यावरून काय करू शकतो आपण, हे पूर्ण रिलेशन डिराईव्ह करू शकतो. ठीक आहे. हे लिहून घ्या तुम्ही. नाव आवर नेक्स्ट टॉपिक इज गॅलनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे आपला, गॅलनोमीटरला आपल्याला व्होल्टमीटर बनवायचं आहे. व्होल्टमीटर काय असतो,
व्होल्टमीटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी, व्होल्टेज मेजर करण्यासाठी आपण त्याचा यूज करत असतो. जर आपल्याला गॅलनोमीटरला व्होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला काही मॉडिफिकेशन्स करावं लागणार आहे. मॉडिफिकेशन्स कशामध्ये करावं लागणार आहे? गॅल्व्हनोमीटरमध्ये करावं लागणार आहे. तर ते मॉडिफिकेशन्स काय आहे ते आपण बघूया अगोदर. ठीक आहे, तर आपण काय करू, डायरेक्ट नवीन घेण्यापेक्षा आपण याच्यामध्येच मॉडिफाय करू. म्हणजे ॲमीटरमध्ये बनवण्यासाठी, ॲमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे मॉडिफिकेशन्स असतात त्याचंच आपण यूज करू. म्हणजे कसं, आता मी तुम्हाला दाखवतो इथे. फर्स्ट मॉडिफिकेशन काय करावं लागते जर आपल्याला ॲमीटर बनवायचं असेल तर करंट मेजरिंग कॅपॅसिटी कशी पाहिजे, त्याची जास्त पाहिजे, त्याची करंट मेजरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करायला पाहिजे. ठीक आहे, तर सेम आता जर आपल्याला व्होल्टमीटर बनवायचं असेल, गॅलनोमीटरला व्होल्टमीटर बनवायचं असेल तर फर्स्ट मॉडिफिकेशन काय करावं लागणार आहे, ॲमीटर करंट मेजर करतो म्हणून करंट कॅपॅसिटी वाढवायची. आता व्होल्टमीटर काय करतो, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो. तर म्हणून काय करायचं याच्यामध्ये, व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज्ड. म्हणजे त्याची जे व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी आहे, म्हणजे जास्त व्होल्टेज त्यांनी मेजर करायला पाहिजे असं त्याला मॉडिफाय करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे याच्यामध्ये, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी लो. गॅलनोमीटरचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसं पाहिजे, लो पाहिजे. तर याच्यामध्ये कसं पाहिजे, हाय पाहिजे. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी हाय. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी हाय. ठीक आहे, म्हणजे जसं जर आपण स्टडी करत असताना कम्पेअर करून जर स्टडी केलं ना, इझी होऊन जातो ते. आता त्याच्यानंतर लास्ट, आता इथे या पॉईंटचं बघू आपण. इफेक्टिव्ह रेजिस्टन्स मस्ट बी हाय, म्हणजे त्याचा जे गॅलनोमीटर असणार आहे त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हाय पाहिजे. का बरं, का जर त्याचा रेजिस्टन्स लो असेल तर जे सर्किटमधून करंट येतो आहे, ज्याचा आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं आहे, तर काही करंट याच्यातून पास होईल, बरोबर ना. करंट पास होतो आहे तर ते ॲक्युरेसी काय होणार आहे, कमी होणार आहे. करंट पास होतं आहे तर म्हणजे त्याच्यातून व्होल्टेजला पण काय येणार आहे, इफेक्ट येणार आहे. का बरं, का ओहम्स लॉ आहे, व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. म्हणून जर तिथे करंट ड्रॉ होतं आहे, करंट कमी होतं आहे, तर तिथे व्होल्टेज पण काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून जे गॅलनोमीटर असणार आहे त्याचा रेजिस्टन्स कसं पाहिजे, हाय पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर लास्ट इथे काय आहे, एक्सटर्नल डॅमेजपासून त्याला प्रोटेक्ट करायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला, करंट लिमिट करावं लागतो. करंट खूप जास्त नाही द्यावा लागतो. तर याला टू प्रोटेक्ट फ्रॉम एनी डॅमेज याच्यामध्ये काय पाहिजे, व्होल्टेज मस्ट बी लो. व्होल्टेज और पोटेन्शियल डिफरन्स, या केसमध्ये याला व्होल्टेज म्हणायचं किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणायचं. व्होल्टेज मस्ट बी लिमिटेड, म्हणजे याच्यामध्ये व्होल्टेज कसं पाहिजे, याचा लिमिटेड पाहिजे. का बरं, का गॅलनोमीटरमधून काय पास होणार आहे, फक्त व्होल्टेज पास होणार आहे, पोटेन्शियल डिफरन्स पास होणार आहे. म्हणून त्याचा जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज कसं पाहिजे, कमी पाहिजे. जर जास्त व्होल्टेज पास झालं तर ते इन्स्ट्रुमेंट जे असतात ते काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे मॉडिफिकेशन जे आहे ते मॉडिफिकेशन करण्यासाठी फक्त एकच सोल्युशन आहे. या केसमध्ये काय सोल्युशन होतं, एक शंट जोडायचं, एक रेजिस्टन्स, लो व्हॅल्यू रेजिस्टन्स जोडायचं. कुठं, त्याच्या पॅरललमध्ये. ठीक आहे, आता या केसमध्ये लो व्हॅल्यू रेजिस्टन्सचा पॅरललमध्ये जोडायचं होतं. या केसमध्ये काय करावं लागणार आहे, हाय व्हॅल्यूचा रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडायचं. समजलं ना, उलटं करायचं फक्त. याच्यामध्ये लो व्हॅल्यू रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडायचं होतं, याच्यामध्ये काय करायचं, हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडायचं. ठीक आहे, म्हणजे सिरीजमध्येच का बरं जोडायचं, का जे आपल्याला जर मला याचा व्होल्टेज मेजर करायचं असेल तर मी काय करणार, व्होल्टमीटरचे 2 वायर्स घेणार, एक इथं लावणार, एक इथे लावणार, म्हणजे पॅरललमध्ये जोडावा लागतो, बरोबर. तर म्हणून जे काही करायचं आहे गॅलनोमीटरला फक्त सिरीजमध्ये करावं लागणार आहे. म्हणजे कसं, आता इथे फॉर एक्झाम्पल एक रेजिस्टर आहे, इथे मी एक रेजिस्टर घेतो, असं एक रेजिस्टर आहे. ठीक आहे, या रेजिस्टरचा मला काय करायचं आहे, पोटेन्शियल डिफरन्स मेजर करायचा आहे. ठीक आहे, सर्किटमधून इथून काहीतरी व्होल्टेज येतोय, इथं काहीतरी व्होल्टेज असणार आहे, ते व्होल्टेज सर्किटमधून इथे पास होतोय. ठीक आहे, तर हा जे व्ही आहे, व्होल्टेज आहे, ते मला मेजर करायचं. कशाचा,
हा जे रजिस्टर आहे त्याचा. तर त्यासाठी मी सिम्पली इथे काय करणार आहे, गॅलॅनोमीटर जोडणार. असं इथे काय असणार आहे, गॅलॅनोमीटर असणार आहे. ठीक आहे. पण गॅलॅनोमीटर फक्त गॅलॅनोमीटर घेतलं तर गॅलॅनोमीटरचा रेजिस्टन्स कमी असतो, त्याच्यातून करंट पास होऊ शकतो, ॲक्युरेसी कमी येऊ शकते. म्हणून काय करायचं, इथे याला व्होल्टमीटर बनवायचं असेल तर याच्या सिरीजमध्ये काय जोडायचं, अगोदर काय घ्यायचं, इथे गॅलॅनोमीटर इथे असणार आहे आणि याच्या सिरीजमध्ये आपल्याला एक शंट जोडायचा आहे. शंट म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू, आता या केसमध्ये एक्स म्हणू. या केसमध्ये काय घ्यायचं आहे, एक्स एवढी व्हॅल्यू असणारा आपल्याला इथे एक रजिस्टर जोडायचा आहे. ठीक आहे. तर हा एक्स किती पाहिजे व्होल्टमीटर बनवण्यासाठी आपल्याला, हा जे एक्स आहे हा एक्स किती पाहिजे. आता हा पूर्ण एक काय झालं, एकच युनिट झालं बरं का. हे पूर्ण गॅलॅनोमीटरमध्ये असणार आहे, व्होल्टमीटरमध्ये असणार आहे. एक गॅलॅनोमीटर असणार आहे, त्याचाच सिरीजमध्ये काय असणार आहे, एक सिरीज रजिस्टर, हाय रेजिस्टन्स असणार आहे, रेजिस्टन्स असणार आहे, एक रजिस्टर असेल इथे. ठीक आहे. तर हा एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर त्यासाठी आता याच्यामधून सर्किटमधून करंट फ्लो होतोय, तर इथे आल्यानंतर काही करंट याच्यातून पास होणार, काही करंट इकडे जाणार. तर इकडे जे जाणार आहे करंट तो किती असणार आहे, IG असणार आहे. IG का बरं, का करंट कुठून पास होणार आहे, ते गॅलॅनोमीटरमधून. गॅलॅनोमीटरकडे जे करंट गेलेला आहे तो किती घ्यायचा, IG घ्यायचा. म्हणून याच्यावरून इथे व्होल्टेज किती होतं, V इक्वल्स टू, आता हे जे व्होल्टेज असणार आहे ते कशामध्ये डिवाइड होणार, काही पार्ट याला जाणार, एक्सला जाणार, काही पार्ट याला जाणार आहे, Gला. तर त्यासाठी इक्वेशन कोणती यूज करायची, V इक्वल्स टू IR, ओम्सला यूज करायचा. म्हणजे याच्या अक्रॉस व्होल्टेज आणि याच्या अक्रॉस व्होल्टेज जर घ्यायचं असेल तर फर्स्ट थिंग याच्या अक्रॉस व्होल्टेज किती असणार आहे, व्होल्टेजसाठी किती घ्यायचं, इथे I इंटू I म्हणजे करंट किती आहे, IG इंटू रेजिस्टन्स आहे एक्स, प्लस अजून करंट किती आहे याच्या अक्रॉस पण IG आहे, इंटू रेजिस्टन्स किती आहे, G. ठीक आहे. इक्वेशन समजली कशी आली, व्होल्टेज जे आहे ते दोन कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट होणार आहे, एक इथे जाणार, एक इथे जाणार. दोघांचे ॲडिशन केल्यानंतर परत आपल्याला टोटल व्होल्टेज येणार आहे. ठीक आहे. हा एक्स फाइंड आउट करण्यासाठी हा IG इंटू एक्स इक्वल्स टू IG इंटू एक्स इज इक्वल्स टू किती येणार, हा V ॲज इट इज राहणार, हा प्लस आहे इकडे आल्यानंतर मायनस IG इंटू G. ठीक आहे. याच्यावरून एक्स किती येणार, मग एक्स विल बी इक्वल्स टू V अपॉन IG मायनस IG इंटू G अपॉन IG. ठीक आहे. याच्यावरून IG गेट्स कॅन्सल, एक्स विल बी इक्वल्स टू V मायनस IG मायनस G. हे झालं त्याचा रेजिस्टन्स. म्हणजे जे आपल्याला सिरीजमध्ये रजिस्टर जोडायचं आहे त्याची व्हॅल्यू किती घ्यायची, एक्स इक्वल्स टू V अपॉन IG मायनस G. ठीक आहे. बट इथलं जे व्होल्टेज आहे, आता मी परत जसं आपण अगोदरचे याच्यामध्ये ॲमीटरच्या केसमध्ये बघितलं होतं, सेम आपल्याला ह्या केसमध्ये पण बघायचं आहे का व्हॅल्यू किती घ्यायची. फॉर एक्झाम्पल इथलं जे व्होल्टेज आहे ते N टाइम्स VG आहे, N टाइम्स VG आहे. म्हणजे व्होल्टेज ॲक्रॉस गॅलॅनोमीटर असणार आहे. गॅलॅनोमीटरचा व्होल्टेज, गॅलॅनोमीटरच्या ॲक्रॉसचा व्होल्टेज इंटू N केल्यानंतर आपल्याला इथलं व्होल्टेज मिळणार आहे. जसं आपण ॲमीटरच्या केसमध्ये बघितलं होतं ना, म्हणजे आपल्याला गॅलॅनोमीटरमधलं करंट 10 असेल, 10 मिली ॲम्पियर, आणि जर आपल्याला 100 व्हॅल्यू पाहिजे तर त्याला किती मल्टिप्लाय करावं लागणार, फक्त 10ने मल्टिप्लाय करायचं. सिमिलरली इथलं व्होल्टेज फॉर एक्झाम्पल 10 व्होल्ट आहे आणि आपल्याला याच्या ॲक्रॉस जर व्होल्टेज 100 व्होल्ट आहे असं आपण कन्सिडर केलं तर याला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार, फक्त 10ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ठीक आहे. N टाइम्स आहे. म्हणजे याच्यावरून याला आपण NV म्हणू, व्होल्टेजसाठी म्हणू. NV इज इक्वल्स टू किती येणार मग, V अपॉन VG. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये ॲडजस्ट करायची आहे. त्यासाठी अगोदर इथे VGची व्हॅल्यू पुट करायची, V ॲज इट इज ठेवायचं. VG ओम्स लॉवरून व्होल्टेज ॲक्रॉस गॅलॅनोमीटर, तर इथलं याच्या ॲक्रॉस करंट किती आहे, IG, रेजिस्टन्स किती आहे, RG आहे. ठीक आहे. बरोबर. तर या इक्वेशनला या इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू काय येणार इथे, V अपॉन IG. V अपॉन किती आहे इथे, IG. ठीक आहे. जर मी याला इथे किती आहे, मायनस G. ठीक आहे. याला रिअरेंज करायचं आहे. रिअरेंज कसं करायचं, हे इथे इथे हे जे पार्ट आहे असं बनलं पाहिजे. म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे,
या पूर्ण इक्वेशनला मी जीनी जर डिवाइड केलं म्हणजे काय, इथे जीनी डिवाइड केलं तर इथे पण काय करावं लागणार आहे, जीनी डिवाइड करावं लागणार आहे, बरोबर ना. म्हणजे ते पूर्ण सेम राहून जाणार आहे इथे, म्हणजे इथे कॅन्सल होऊन जाणार, इथे 1 येणार. तर म्हणजे इथे किती येणार, व्ही अपॉन आय जी इंटू जी, याची व्हॅल्यू किती आहे, एन व्ही घेतलं -1. ठीक आहे. आणि दोघातून काय कॉमन निघेल, जी कॉमन का बरं, का इथे आपण जीने डिवाइड तर केलं पण मल्टिप्लाय केलेलं आहे का, नाही. म्हणजे पूर्ण याला काय करावं लागणार आहे आपल्याला, जीनी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथे मल्टिप्लाय अँड डिवाइड पूर्ण इक्वेशन हीच आहे, अगोदरची जी आहे ना तीच आहे, बट आपण काय केलं, फक्त जीनी डिवाइड अँड मल्टिप्लाय केलं. ठीक आहे. ते जर केलं तर इथे काय आलं मग, इंटू जी, म्हणजे एक्सची फायनल व्हॅल्यू, एक्स इज इक्वल्स टू, याला रिअरेंज करून लिहिलं तर NV-1. ठीक आहे. हे झालं त्याचा इन टर्म्स ऑफ मल्टिपल एनच्या फॉर्ममध्ये, म्हणजे एन टाइम्स जर आपण व्होल्टेज वाढवायचा असेल गॅलनोमीटरचा तर त्या केसमध्ये आपल्याला हे इक्वेशन यूज करता येईल. ठीक आहे. तर हा झालं गॅलनोमीटर ॲज अ व्होल्टमीटर. ठीक आहे. दोन्ही पण सिम्पल आहे. आता आपण काय करणार आहे, याच्यामध्ये व्होल्टमीटर आणि ॲममीटर दोघांमध्ये आपल्याला डिस्टिंग्विश करायचं आहे, डिफरन्स बघायचा आहे. ठीक आहे. तर डिफरन्स बघत असताना इम्पॉर्टंट आहे बरं का, याच्यामध्ये ॲममीटर आणि व्होल्टमीटर दोघांचं आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्स बघायचा आहे. ठीक आहे. तर मग त्यासाठी काय करायचं, सिम्पली 2 कॉलम करायचे. एक कॉलममध्ये काय घ्यायचं, इथे ॲममीटर घ्यायचं, एक कॉलममध्ये काय आहे इथे ॲममीटर. ठीक आहे. आणि दुसरे कॉलममध्ये इकडे काय घ्यायचं, व्होल्टमीटर घ्यायचं. ठीक आहे. दोघांचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे, व्होल्टमीटर. फर्स्ट ॲममीटरचं काम काय असतं रे, करंट मेजर करण्यासाठी. इट इज यूज टू मेजर द करंट मेजर करतो हा. आणि व्होल्टमीटर काय करतो, इट मेजर्स द व्होल्टेज मेजरमेंटसाठी याचा यूज केला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट, आता जर आपल्याला हा जे चॉक आहे याचा करंट जर मेजर करायचा असेल तर जोडणार कसं, ॲममीटर याच्या सिरीजमध्ये जोडावं लागणार आहे. एक पॉईंट इथे घ्यायचं, याला कनेक्ट करायचं, दुसरं पॉईंट दुसरे सर्किटच्या दुसऱ्या पार्टला कनेक्ट करायचं. म्हणजे इथे याला कसं कनेक्ट करायचं, कनेक्टेड इन सिरीज. कशामध्ये कनेक्ट करतो आपण, याला सिरीजमध्ये करतो. आणि याला कशामध्ये कनेक्ट केला जातो, कनेक्टेड इन पॅरलल. कशामध्ये कनेक्ट करायचं, पॅरललमध्ये कनेक्ट करायचं. म्हणजे हा जे चॉक आहे याचा व्होल्टेज मला मेजर करायचा असेल तर व्होल्टमीटरचे 2 वायर्स घेणार, डायरेक्टली मी असे इथे लावून देणार. ठीक आहे. हे झालं त्याचा सेकंड डिफरन्स. त्याच्यानंतर थर्ड आहे मुव्हिंग कॉईल गॅलनोमीटर. म्हणजे गॅलनोमीटरला जर आपल्याला ॲममीटर बनवायचं असेल, गॅलनोमीटरमध्ये मुव्हिंग कॉईल गॅलनोमीटर आहे MCG, तर त्याला मी ॲममीटर बनवायचं असेल तर त्यासाठी काय करणार, इथे लो व्हॅल्यू रेजिस्टन्स कसं कनेक्ट करणार, लो व्हॅल्यू रेजिस्टन्स पॅरललमध्ये कनेक्ट करणार. कसं करणार, पॅरललमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मुव्हिंग कॉईल गॅलनोमीटरला जर मला व्होल्टमीटर बनवायचं असेल तर इथे मी रेजिस्टन्स कसं घेणार, हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स. आताच बघितलं आपण, हाय व्हॅल्यू रेजिस्टन्स कसं कनेक्ट करणार, इथे बघा कसं कनेक्ट केलं होतं, सिरीजमध्ये कनेक्ट केलं होतं, सिरीजमध्ये कनेक्ट करणार. ठीक आहे. हे झालं त्याचा थर्ड पॉईंट. नेक्स्ट आहे नंबर 4. आता याच्यामध्ये हे जे लो व्हॅल्यू रेजिस्टन्स घेतलेले आहे त्याला आपण शंट म्हणत असतो. शंटची व्हॅल्यू कशी पाहिजे, लो पाहिजे. लो रेजिस्टन्स असेल, लो शंट असेल तर त्याच्यापासून आपण काय आहे, हाय करंट मेजर करू शकतो. हाय करंट याच्यामधून मेजर करू शकतो. जे आपण पॅरललमध्ये शंट जोडणार आहे, जेवढं कमी व्हॅल्यू असणार आहे त्याची तेवढं जास्त आपण त्याचा करंट मेजर करू शकतो. त्याच्यानंतर नंबर 4 याच्यामध्ये काय येणार, मग जेवढं आता याच्यामध्ये रेजिस्टन्स कसं जोडतो आपण, हाय रेजिस्टन्स असेल तर त्याच्यामधून जे फ्लो होणारा व्होल्टेज असणार आहे ते कसं घेऊ शकतो आपण, हाय व्होल्टेज घेऊ शकतो. हाय व्होल्टेज म्हणजे दोघांचं कसं प्रोपोर्शन आहे, ते डायरेक्ट प्रोपोर्शन आहे. जेवढं जास्त रेजिस्टन्स असेल तेवढं जास्त आपण त्याच्यामधून व्होल्टेज मेजर करू शकतो. ठीक आहे. हे झालं त्याचा नंबर 4. त्याच्यानंतर नंबर 5. आता इथे इफेक्टिव्ह रेजिस्टन्ससाठी व्होल्टमीटरचा अगोदर घेऊ. इथे कसं कनेक्ट केलेलं आहे, दोन्ही पण सिरीजमध्ये आहे आणि सिरीजमध्ये 2 रेजिस्टन्स असेल तर त्याचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जे असतो ते किती घेत असतो आपण,
याचा नंबर 5 पॉईंट घ्यायचा आहे. त्याला डिनोट करण्यासाठी त्याचा आपण इफेक्टिव्ह रेझिस्टन्स ऑफ व्होल्टमीटर इज इक्वल्स टू किती असणार आहे, ते दोघांचा ॲडिशन घ्यावं लागणार आहे. का बरं, का दोन्ही पण कसे कनेक्ट केलेले आहे, सिरीजमध्ये आहे, बरोबर ना. सिरीजमध्ये 2 रेझिस्टर्स असेल तर ते काय करतो आपण, दोघांना डायरेक्टली ॲड करतो. पण ॲमीटरमध्ये कसं कनेक्ट करतो आपण, सिरीजमध्ये जोडतो. आणि सिरीजमध्ये जर एखादा रेझिस्टर असेल, 2 रेझिस्टर पॅरललमध्ये, ॲमीटरमध्ये 2 रेझिस्टर्स पॅरललमध्ये आहे आणि पॅरलल कॉम्बिनेशन असेल तर त्यावेळेस इफेक्टिव्ह रेझिस्टन्स किती असतो ह्याचा, शंट इंटू गॅलनोमीटर प्लस शंट प्लस गॅलनोमीटर. म्हणजे हा कुठून आलेला आहे, 1/S प्लस 1/G पासून आलेला आहे. इफेक्टिव्ह रेझिस्टन्सचा इथे 1/RA असणार आहे. घेत असतो ना आपण 2 रेझिस्टर जर आपण पॅरलमध्ये जोडले त्याचा इफेक्टिव्ह रेझिस्टन्स असं घेत असतो आपण. हे झालं त्याचा दोघांचा बेसिक डिफरन्स. ठीक आहे, इम्पॉर्टंट डिफरन्स आहे. तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, गॅलनोमीटरमध्ये त्याचं व्होल्टमीटर कसं बनायचं, ॲमीटर कसं बनवायचं, ठीक आहे, ते बघितलं आपण. आणि दोघांचा कंपॅरिझन बघितला. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. बाकीचं जे असणार आहे फक्त छोटंच पार्ट राहिलेलं आहे, ते झाल्यानंतर आपलं इथे चॅप्टर ओव्हर होईल. ठीक आहे, थँक्यू सो मच.